नमस्कार. शुभास कुकिंग स्टॉकमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण सकाळच्या गडबडीत पटकन होणारा मूग डाळीचा डाळ कांदा बनवणार आहे. अतिशय पौष्टिक असा हा डाळ कांदा आहे. त्यासाठी आपल्याला मूग डाळ 20 मिनिटं भिजवून घ्यायची आहे. 1 वाटी मूग डाळ आपण घेतलेली आहे. 20 मिनिटं भिजवल्यानंतर ती आपण वापरायची आहे. जास्तीत जास्त कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची आपण यामध्ये घालणार आहे. मूग डाळ भिजवल्यानंतर पूर्ण पाणी या डाळीतून काढून घ्यायचे आहे. डाळीतले पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला कांदा जास्त लागणार आहे. डाळ कांदा असल्यामुळे कांद्याचे प्रमाण आपण आवडीनुसार ठरवायचे आहे. इथे मी 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. 2 ते 3 चमचे तेल आपण गरम करून घ्यायचे आहे. अर्धा चमचा मोहरी आपण घातलेली आहे. यामध्येच अर्धा चमचा जिरेसुद्धा आपण घालायचे आहेत. पाव आलं किसून आपण यामध्ये घालणार आहे. आल्याने खमंग असा स्वाद येतो. त्याबरोबरच कढीपत्ता घालू. हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत. चवीनुसार ते आपल्याला कमी जास्त करता येतील. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. अगदी बारीक कांदा न चिरता मध्यम आकारामध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे. 2 ते 3 कांदे आपल्याला इथे लागणार आहेत. कांदासुद्धा खमंग असा परतून घेऊ. कांदा आता लालसर रंगाचा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. 1 टोमॅटो आपण यामध्ये घालणार आहे. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला 1-2 मिनटं वाफ द्यायची आहे. त्यापूर्वी आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहे. मीठसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण 1-2 मिनटं वाफ देणार आहे. आता झाकण ठेवून वाफ देऊ. 2 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता टोमॅटो सॉफ्ट असे झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. आता आपण मसाले घालणार आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी तिखट, अर्धा चमचा बेडगी मिरचीचे तिखट यामध्ये घालणार आहे. याशिवाय आपण कांद्याचा मसाला सुद्धा घालू शकतो. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड यामध्ये आपल्याला घालायचे आहे. मसाले चांगले फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ. मसाले फोडणीमध्ये मिक्स झालेले आहेत. आता परत आपल्याला 2 मिनटं वाफ द्यायची आहे. दोन मिनटं आपण वाफ दिलेली आहे. तुम्ही बघू शकता फोडणीत आता तेल सुटत आहे. याचा अर्थ आपली फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे. 20च मिनटं आपण ही डाळ भिजवून घेतलेली आहे. त्यापेक्षा जास्त आपल्याला ही डाळ भिजवायची नाही. ही डाळ आता आपण फोडणीमध्ये चांगली परतून घेऊ. खमंग डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे. मसाले डाळीला चांगले मिक्स व्हावेत म्हणून आपण 2 मिनटं वाफ दिलेली आहे. थोडीशी कोथिंबीर यामध्येच आपल्याला घालायची आहे. डाळ भिजलेली आहे तरीही थोडीशी ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. थोडे थोडे गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहे. पाणी घालत असताना गरमच वापरावे, गार पाणी घालू नये.
थोडेसे पाणी आपण डाळीमध्ये घातलेले आहे ते मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅसवरती या डाळीला आपण वाफ देणार आहे. वाफ देण्यापूर्वी चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे. थोडे मीठ आपण फोडणीत घातलेले आहे, त्यामुळे चव घेऊनच इथे आपण मीठ घालायचे आहे. आता या डाळीला आपण वाफ देणार आहे. 5 मिनिटं वाफ आपल्याला या डाळीला द्यायची आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि हलवत ठेवून आपण वाफ देणार आहे. त्याबरोबरच थोडासा गूळ अगदी चवीला इथे घातलेला आहे. तो ऑप्शनल आहे, आवडत नसेल गूळ नाही घातला तरीही चालेल. आता 5 मिनिटं आपण डाळीला वाफ देऊ. देत असताना वरती थोडेसे पाणी घालायचे आहे, जेणेकरून डाळ खाली चिकटणार नाही, लागणार नाही. मध्ये मध्ये हलवून परत आपल्याला 5 ते 7 मिनिटं वाफ द्यायची आहे. प्रत्येक वेळेला ताटात पाणी ठेवावे, जेणेकरून डाळ खाली करपणार नाही. ताटातले पाणीच आपण यामध्ये घालू शकतो. तुम्ही बघू शकता डाळ आता शिजत आलेली आहे. मस्त असा रंग या डाळ कांद्याला तयार झालेला आहे. यावरती आता मला गरम मसाला घालायचा आहे. अगदी पाव चमचा गरम मसाला यामध्ये आपण घातलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही पेरी पेरी मसाला सुद्धा घालू शकता. आता आपला डाळ कांदा तयार आहे. अजून 1 मिनिटं वाफ आपण देऊ. मंद आचेवरती 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. तुम्ही बघू शकता डाळ छान फुललेली आहे, डाळ शिजलेली आहे. मी तुम्हाला शिजलेली आहे की नाही ते दाखवते. डाळ आपण हातात घेऊन बघू. डाळ आता चांगली कट होत आहे, याचा अर्थ ती शिजलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा डाळ कांदा झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवून द्यायचा आहे. यामध्ये राहिलेले पाणी डाळीमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि डाळ आपोआपच शिजते. तुम्ही बघू शकता डाळ कांदा तयार आहे. मस्त झणझणीत असा हा मुगाच्या डाळीचा डाळ कांदा आपण तयार केलेला आहे. सकाळच्या वेळी डब्याला जर भाजी करायची झाली तर कमी वेळात तयार होणारी ही चमचमीत अशी डाळ कांद्याची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि शुभास कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा.